शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी आता तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर केला जाणार आहे। वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी AI आधारित कॅमेरे असलेली विशेष कार आता रस्त्यावरती गस्त घालणार आहे। या कारवर 1-2 नव्हे तर थेट 8 कॅमेरे असणार असून ते वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती नजर ठेवणार आहेत। मानवी हस्तक्षेपाशिवाय AIच्या मदतीने थेट चलान जनरेट केला जाईल। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। बघूयात। पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या आणि त्यासोबतच वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आणि अशाच परिस्थितीत पुणे पोलिसांच्या मदतीला ही AI कॅमेरे असलेली व्हॅन जी कार आहे ती आपण पाहतोय, जी येत्या काळात लवकरच मदतीला येईल। ज्या गाडीवर जवळपास 8 वेगवेगळे कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि ही गाडी ज्या भागातून जाईल त्या भागात आजूबाजूला जे वाहतुकीच्या नियमांचा उल्लंघन करणारी जी लोक असतील त्यांच्यावर या कॅमेऱ्यांची नजर असणार आहे आणि याच AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आता दंड जो आहे तो आकारला जाणार आहे। धाक नसल्याशिवाय लोक नियम पाळत नाहीत तर कसा फायदा होईल आणि काय काय या सगळ्या गोष्टी असणार आहेत त्याबद्दल थोडं। हे चलान ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे आणि मग या सिस्टीम मधून भरपूर प्रकारचे ट्रॅफिक व्हायोलेशन्स एकच कॅमेरा हा जनरेट करू शकतो। म्हणजे ही खूप पॉवरफुल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज केलेली सिस्टीम आहे। सगळं ऑटोमॅटिक, म्हणजे कुठली गाडी आहे, त्याचा नंबर काय, त्याचं लोकेशन काय, नियमभंग काय आहे, आतमध्ये कोण बसलं होतं त्यावेळेला, हे सगळ्या पुराव्यानिशी याच्यातून चलान जनरेट होऊ शकतात। इथून पुढे पुण्यातून जर प्रवास करायचा असेल तर काळजी घेऊनच तो प्रवास करा, अशाच पद्धतीची पोलिसांची देखील सूचना आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।